ज्या ज्या तारखेला येणार आहेत त्या त्या जिल्ह्यातले मराठी सगळ्याचे सगळे मोठ्या ताकदीने उसळून रोडवर वाटा लावायसाठी या. ज्यांना मागून यायचं ते नंतर या, परंतु 20 तारखेला न येणारे ज्यांना यायचं नाही त्यांनी वाटा लावायला या. सरकारकडून कसलाही तोडगा निघालेला नाही. अगोदर सोयऱ्याचा तोडगा पाहिजे नाही आपल्याला. आपण हे यांना 1.5 महिन्यापासून सांगतोय. हे आता 2 दिवसापासून हे करायला लागले सरकार. जे शिष्टमंडळ येत आहे त्यांचा काय दोष नाही, हे सरकार करायले. हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पळायले. मागच्या 22-23 दिवसात काय केलं तुम्ही? त्याच्या अगोदरच्या 2 महिन्यात काय केलं? एकूण 7 महिने सरकारला वेळ दिला. एकूण 7 महिने सगळा मिळून, म्हणजे 1 वर्ष होत आलाय. आता तुम्ही 1 वर्षात काही करू शकला नाहीत. आता काय करणार आहे? तुम्ही मराठी येड्यात काढता. कोणचा मंत्री त्या दिवशी बैठक झाली रात्री त्यांची, कोणचा मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहिती झाले. नाव घ्यायला लावू नको. नाव घेतलं तो राजकीय सोपडा साफ झाला म्हणून समजायचं. गापेल राहूच नको, ते गप्पा ठोकू नको. मी आमकं केलं की मी आमकं करीत असतो, काही करीत नाही तू. मराठ्यांच्या पुढं कुणी नाही. आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही 7 राज्य एकत्र येणार आहेत. आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार. त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक तुम्ही गोडीना तोडगा काढा. विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका. कुठं तोडगा निघालेला नाही. तुम्हाला अगोदर 54 लाखांना प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून 2 महिन्याचा वेळ घेतला होता. त्याच्यानंतर एकच मिनिट, त्याच्यानंतर आम्ही 23 डिसेंबरला घोषणा केली मुंबईला जाण्याची. त्याच्यात सुद्धा तुम्हाला 1 महिना वेळ मिळालेला, थोडा थिटका नाही. तुम्ही त्या महिन्यात सुद्धा काही केलं नाही. तुम्ही क्युरिटी पिटिशनचं आम्हाला सांगितलं होतं, ते आणणार आहेत, तिचा काही पत्ता नाही. मराठ्यांनी ते हे आरक्षण नाकारलेलं नाही. आणलं तुम्ही ते नाही आणलं. कोणता न्याय द्यायला लागले हो मराठ्याला? तुम्ही पागलात काढायला लागले. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या. काय करते तुमचे अधिकारी? कोणत्या नोंदी सापडायला लागले? कुठे 25 खोल्या तुमच्या हैदराबादला सापडलेल्या पुराव्याच्या? कुठे आहे तुमचं त्र्यंबकेश्वरचं घेतो म्हणलेलं पुरावे? कुठे आहेत राक्षस भवनचे घेतो म्हणलेले पुरावे? कुठे आहेत? 33-34चा रेकॉर्ड किती तपासला? गाव नमुन्याचा 14 नंबर किती तपासला? शाळेवरच्या दाखल्यावरच्या कुणबी किती घेतले? तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड आम्ही दिला, तुम्ही घेतला का? देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला, तुम्ही घेतला का? काय करताय? तुमचे अधिकारी 1.5 महिने झाले कुठे होते? मग आलेले इकडे घ्या. यांचं 2 महिने झाले यांनी दाखल केलेलं. तिथूनच द्या फक्त पत्र हातात नाही. 2 महिने झाले तुम्ही यांनी दाखल केलेलं आहे. का दिलं नाही यांना कुणबी असून? तुम्ही जिंतूरचं कशामुळे दिलं नाही? असे तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत. हे शिरूर कासाराला असे प्रकार सुरू आहेत. हे सगळ्या तालुक्यात आहेत. बीड, लातूर, नांदेड, संभाजीनगर हे सगळीकडे सुरू आहे. का देत नाही तुम्ही असून? कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ? आंबडच्याही या अधिकारी हे 2-3 तिथं ठुलेत बोकांडे बसार. काय ठुलेत ते हल्ल्याच्या वेळेस यांनी असंच केलं. आमच्या लोकांच्या डोक्या फोडायला लावले. आता असून सुद्धा आमच्या नोंदी असून सुद्धा ते अधिकारी देत नाहीत. कशाला ठेवले ते? म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची, अधिकारी महत्वाचे? ह्याच जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले. तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना. तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण. आम्ही शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि 2 उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला म्हणून तुम्हाला आतापासून 7 महिने वेळ दिला आम्ही. तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून? काय कारण आहे तुमच्या न देण्याचे? 1.5 महिने झाले लोकांनी अर्ज केलेले. या 54 लाख नोंदी मिळाल्या हे लोकांना माहितच नाही. आणखी काय करते तुमची यंत्रणा? गाव लेवलवर तुमची यंत्रणा आहे. मागच्या 15 दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात. मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात? दस्तऐवज कुठे आहे? कस काय सापडत नाही? जळाला कस काय? हैदराबादचं का नाही आणला? तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं, हैदराबादचं का नाही घेतलं? मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं, का नाही घेत तुम्ही? सातारा संस्थांचं का घेत नाहीत तुम्ही? तुम्ही का पागल समजता मराठ्यांना? एवढं मोठं आंदोलन, करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघतात. कोणत्या कार्यक्रमाला गेलं लोक लाखांनी लोक येतात. साध्या गावात भेटीला गेलं तर 5-5 हजार लोक गावातले थांबायला लागले. आणि रस्त्याने रॅली काढली तर 2-2 लाख लोक रस्त्यावर उभा राहायला लागले. त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी? हे लोक कशासाठी जमल्यात लाखात संख्येनं? त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून. आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्य पुढे निघालाय. तुमच्याशी मित्रत्व करायला नाही. तुम्ही काय करता? मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झेलायला तयार आहे मी. मराठ्यांना माझी विनंती, यांनी जर गोळ्या घालून मला मारत माझा विचार मरू देऊ नका. अजिबात विचार मरू द्यायचा नाही. आणि मराठ्यांची एकजूट फूट देऊ नका. आंदोलनच बंद होऊ देऊ नका. तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार आहे. तुम्ही कोणानंही मग हटायचं नाही. शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं. पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे. पूर्ण राज्य बंद.
कारण आपल्या लेकराला न्याय मिळतो, हटायच नाही, मी हटत नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो. आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही. यांचा कोणता ट्रॅप भीपी ना तीच बघतो कोण येते ट्रॅप मध्ये. मंत्री माहीत झालेत मला ते कोण कोण येते, कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय, कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे. त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला, कोणी केला नाही हे पण माहिती. कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती. आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत. 20 जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय. जो येणार नाही ना मराठ्यांनो त्याला लक्षात ठेवा. आता यांना मराठ्यांच्या बाजून उभा राहत नाहीत नाही, यांच्यावर लक्षात ठेवा. आता रॅलीत कसे उभा राहत नाहीत. ही सगळी फसवणूक चालली मराठीची आणि मी फसवणूक नाही होऊन देणार. किती म्हणू द्या यांनी मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोयरा घेतला. सगळ्या सोयरा घेऊन काय करतात, नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय. मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कसं काय कमी, जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही का. गॅजेट घेत नाहीत तुम्ही. हैदराबाद संस्थांचं 1864 गॅजेट कसं काय घेत नाहीत तुम्ही. मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही, सगळे कुणबी आहेत. गॅजेट सांगताय तुम्ही काय घेत नाहीत. बाकीच्यांना देताना आम्ही विरोध केला का, नाही केला. पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय. मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे, त्याच्याशिवाय तुमचं मत जमणार नाही. मी मराठ्यांच्या बाजूने, सरकारच्या बाजूने. सरकारने यांच्या आमदार मंत्र्यावर विश्वास ठेवू नका ही मराठ्यांना माझ्या हात जोडून विनंती. सरकारच्या मनात काय आहे आणि नेमका ट्रॅप काय असणार. ट्रॅप असा आहे, मला माहिती मिळालेला, मी नावासह 2-1 दिवस पुढे गेल्यावर सांगत. रॅलीत जे असंतुष्ट आत्मेत आमच्यात काही, ज्यांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या त्यांना हाताखाली धरलंय काही जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी. त्याच्यामध्ये मग पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबईतले काही आहेत, संभाजीनगर, लातूर, नागपूर इकडचे काही येतं. यांनी त्यांना असं सांगितलंय की तुम्ही काय करा, त्या रॅलीत जा, मी बोलणार नाही त्यांना असं म्हणा. मग ते माझ्याकडे येणार बी नाहीत. ते तिकडूनच रॅलीत येऊन एखादा फोटो काढून तिकडे जाणार आहेत, मीडियाच्या बांधवात बातम्या देणार आहेत. कारण त्यांनी सगळी ताकद पुरवायचं ठरवलंय त्यांना की तेव्हा आम्हाला बोललाच नाही, त्याने आम्हाला रामरामच घातला नाही, आम्हाला मागं ढकललं, पुढेच येऊ नको म्हणला आणि मराठ्यात फक्त फूट निर्माण करायची आणि त्यांना कुठं कार्यक्रम घ्यायला लावायचे राज्यात. मी त्यांना माझी विनंती हात जोडून, तुमचा लहाना भाऊ, तुमचा लहाना मुलगा म्हणून सांगतो मराठा बांधवांना, त्या कोणाचं ऐकून स्वतःच्या तुमच्याच पायावर दगड पाडून घेऊ नका आणि तुमच्या जातीच्या पोरांचं नरडाचं घोट घ्यायचं काम करू नका. कोणाचं ऐकू नका. तुम्हाला मान सन्मान मिळाला नसेल नका मिळू देऊ माघारा. तुमचं पेपरला टीव्हीला नाव आलं नसेल नका येऊ देऊ जातीसाठी, राहा माग, पण जातीला मिळू द्या. त्याच्यानंतर माझ्या एकदा आरक्षण मिळालं 4 तोंडात आणा. मला नेता फेता नाही व्हायची. मी जाहीर सांगतो तुम्हाला, मागही सांगितलं आताही सांगतो, मी एखाद्या आरक्षण मिळाल्यानंतर डोंगरात जातो नाही हिमालयात जातो. मला नाही नेता व्हायचं, पण माझ्या जातीचं मला एवढ्या वेळेस पोरांचं कल्याण करू द्या. माझी जात खूप अन्याय सहन केलेला हिने. त्यामुळे ह्या ट्रॅप मध्ये